नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्यासोबत नेटाबीमचे शेतकरी आहेत ज्यांनी आपलं नेटाबीमचं तुफान ही ड्रीप लाईन वापरलेली आहे. तर त्यांच्याकडून आपण एक थोडकंसं जाणून घेऊ की नेमकं त्यांना काय अनुभव आला नेटाबीमच्या तुफानचा. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय एक वेळा आम्हाला करून द्या. सर, माझं नाव नागनाथ विठ्ठलराव महाजन, राहणार पिंपरण तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. तर तुम्ही याच्या आधी नेटाबीमचं तुफान वापरलं आपल्या शेतात? हो सर, याच्या अगोदर 4 बंडल नेलेले आहेत. ते कमी पडलं, त्याच्यामुळे एक बंडल न्यायला आलो. आता मला सांगा, हे कोणत्या पिकासाठी आपण वापरलं? ही हळदीसाठी. हळदीसाठी. हां, हळदीसाठी. नेटाबीमचं तुफान निवडण्यामागचं कारण काय? जसं आता तुम्हाला हे एक बंडल कमी पडलं होतं, तुम्ही पुन्हाच नेटाबीमचं तुफानच घ्यायला सर, मार्केटमध्ये तसे कमी पैशामध्ये खूप भरपूरच येतात. 2 बंडलात 1 एकर सुद्धा वावर होते. त्याच्यापेक्षा हे सबसिडी नको ना काही नको, पण हे नंबर 1 आहे. म्हणजे त्याची एका वर्षामध्ये लिकेज होऊन चालली ती, म्हणजे हे वाले सुराख बुजायत त्याची. हां, पण याची क्वालिटी जी आहे आणि सर्व्हिस जी आहे ती टॉपची आहे. तुम्हाला पाणी कसं वाटलं याच्यामध्ये? पाणी पहिलंचं ड्रिपर आणि शेवटचं सेमच आहे, एकसारखं पाणी आहे. अच्छा. आणि तशीच पिकाची वाढ कशी वाटली त्याच्यावर? सेमच आहे, सेम वाढ पण सेम आहे. काय कुठं काय पाणी कमी जास्त झालं म्हणून काय असं दबले वगैरे काही नाही, हळद सेमच आहे. तर तुम्ही समाधानी आहात नेटाबीमच्या तुफानवर? हो. तर शेतकरी बंधूंनो, आपण हळद पीक असेल, इतर कोणतंही पीक असेल, याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला पाणी आणि खतं हे आपल्या पिकाच्या मुळाच्या कक्षेत जाणं महत्त्वाचं असतं. जर एक समान पाणी गेलं तर एक समान खतं जातील. एक समान खतं गेले म्हणजे आपल्या झाडाचं पोषण जे आहे ते एकसारखं होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये त्याच्यात वाढ होईल. तर नक्कीच आपण चांगल्या ड्रीप लाईनचा, जसं की नेटाबीमचं तुफान ड्रीप लाईन आहे, एरीज आहे, स्ट्रीम लाईन आहे, या ड्रीप लाईनचा वापर कराल. तर धन्यवाद. तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. असंच तुम्हाला जर नवीन माहिती लागली तर आपण कृषी मित्र एजन्सी यांच्याशी संपर्क करू शकता. ठीक आहे. आमचे इंजिनियर्स पण इथं असतात, त्यांच्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद.